नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुरीची लागवड प्रत्येकजण करतो. काही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी. यामागे फक्त नशीब नसते तर शेतातील काही चुका कारणीभूत असतात. मीही यावर्षी पहिल्यांदाच तूर लावली. काही चुका आमच्याकडूनही झाल्या. त्या चुका तुम्ही करू नयेत म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. आज मी अशा 10 मोठ्या चुका सांगणार आहे ज्या टाळल्यास तूर पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. तर त्या कोणत्या चुका आहेत एक एक करून आपण पाहूया. चूक क्रमांक 1 म्हणजे योग्य वेळेत तण नियंत्रण न करणे. मित्रांनो, तूर पिकाचे पहिले 40 ते 50 दिवस हे सर्वात महत्त्वाचे असतात. याच काळात तण वाढले तर ते खत, पाणी आणि सूर्यप्रकाश तुरीपेक्षा जास्त घेतात. आमच्याही शेतात हेच झाले होते. आमचा विचार होता की वेळेत कोळपे मारायचे, पण नेमका पाऊस सुरू झाला. आम्ही वाट पाहत राहिलो. काही दिवसात तण इतके वाढले की कोळपे मारणे शक्य झाले नाही. शेवटी 7-8 मजूर आम्ही लावले, बायका आणि आमची घरची मिळून 5 दिवस खुरपणी केली. तर तण लहान असतानाच तणावर नियंत्रण करणे सोपे जाते. त्यामुळे तण लहान असतानाच आपण तणावर नियंत्रण केले तर पुढील वाटचाल आपली सोपी होते. तूर लहान असताना आपण तणनाशकाचीही फवारणी करू शकता किंवा कोळप्याच्या मदतीने आपण तणाचा नायनाट करू शकता. परंतु तण मोठे झाल्यानंतर आपण तणनाशकाचा वापर करू नका. त्यामुळे तूर पिकावर दुष्परिणाम होतो. तर तूर लहान आहे, गवत थोडे आहे, तोपर्यंत आपण तणनाशकाचा वापर करा. तेव्हाच आपण तणाचा बंदोबस्त करा. तण खूप मोठे झाल्यावरती पुढे खूप पैसा खर्च करावा लागतो. तर चूक क्रमांक 2 म्हणजे पावसाचा अंदाज न पाहणे. आज हवामानाचा अंदाज मोबाईलवर सहज मिळतो, तरीही अनेक शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. जर पुढील 4 ते 5 दिवस पाऊस असेल तर त्याआधी आपणा तुरीमध्ये जी आवश्यक कामे आहेत ती करून घ्यायची आहेत. जसे की तण नियंत्रण, अशी भरपूर प्रकारची कामे आहेत ती आपण करून घ्यायची आहेत. चूक क्रमांक 3 म्हणजे खताचा असंतुलित वापर. काही शेतकरी फक्त युरिया टाकतात, पण तुरीला फक्त नत्र नाही तर स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचीही गरज असते. तर चूक क्रमांक 4 म्हणजे शेंडाखुणी चुकीच्या वेळी करणे. मित्रांनो, शेंडाखुणी हा तूर पिकामध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. खूप लवकर केली तर झाडाची वाढ कमी होऊ शकते. खूप उशिरा केली तर अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे योग्य अवस्थेमध्ये आपण शेंडाखुणी करावी. आपण जर तुरीमध्ये योग्य अवस्थेत शेंडाखुणी केली तर आपल्या तूर पिकाला भरपूर फांद्या फुटतात. त्यामुळे पुढे फळधारणा आणि फुलधारणा चांगली होते. त्यामुळे आपल्या तुरीला जास्त शेंगा लागतात आणि जास्त आपणास उत्पादन मिळते. तर शेंडाखुणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, शेंडाखुणी साधारण तूर पिकामध्ये 30 ते 45 दिवसामध्ये करावी. परंतु आपल्या तूर पिकाची परिस्थिती कशी आहे यावर देखील शेंडाखुणी अवलंबून असते. आपल्या तूर पिकाची अवस्था चांगली असेल तर आपण 30 ते 40 या दिवसामध्ये देखील शेंडाखुणी करू शकता. चूक क्रमांक 5 म्हणजे कीड असेपर्यंत वाट पाहणे. अनेक शेतकरी कीड वाढल्यानंतरच फवारणी करतात, पण तेव्हा नुकसान सुरू झालेले असते. दर 2-3 दिवसांनी शेताची पाहणी करावी. मी म्हणतो, शेतामध्ये आपल्या तुरीच्या शेतामध्ये रोजच फेरफटका मारावा. कोणते कीटकनाशक वापरावे लागेल का, अळी आहे का, मर रोग आहे का, हे सर्व तपासावे आणि योग्य वेळी पण किडीचे नियंत्रण करावे. थोडा उशीर झाला तर तुरीचे नुकसान होऊ शकते. तर चूक क्रमांक 6 म्हणजे शेतात नियमित न जाणे. तूर लावली म्हणजे काम संपले असे नाही. आपणास नियमित शेतात जावे लागते. झाडाचा रंग, वाढ, तण, कीड, रोग लक्ष ठेवावे लागते. मर रोग आला आहे का, झाडे जळायला लागली आहेत का, कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे का, तुरीची वाढ किती झाली आहे, शेंडा कधी खोडावा, कोणती फवारणी करावी, हे रोज शेतात गेल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे रोज शेतामध्ये फेरफटका मारावा. चूक क्रमांक 7 म्हणजे पाण्याचे चुकीचे नियोजन. तूर पाण्यात उभी राहिली तर मुळावर परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे दीर्घकाळ ओलाव्याचा अभावही वाढीवर परिणाम करू शकतो. म्हणून योग्य पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. आपण जास्त पाणीही तुरीला
जास्त पाणी ही तुरीच्या मुळावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य पाण्याचा निचरा करावा. तर चूक क्रमांक 8 म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याकडे दुर्लक्ष. बोरॉन, सल्फर, जस्त यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास वाढ आणि फुलधारणा प्रभावित होऊ शकते. गरज असल्यास तज्ञाचा सल्ला घेऊन त्यावरती उपाय करणे गरजेचे आहे. तर चूक नंबर 9 म्हणजे प्रत्येकाच्या सांगण्यावर औषध बदलणे. तर मित्रांनो, एका शेतामध्ये चाललेले औषध दुसऱ्या शेतात तसाच परिणाम होऊ देईलच असे नाही. तुमच्या शेताची परिस्थिती, कीड आणि रोग याची सर्व परिस्थिती पाहूनच आपण निर्णय घ्यायचा आहे. शेजारच्या तूर मालकाने ते औषध फवारले म्हणून आपण तेच औषध फवारायचे नाही. तर आपल्या तूर पिकाची परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचा आहे. आपल्या तूर पिकाची परिस्थिती, शेजारच्या तूर पिकाची परिस्थिती कशी आहे हे पाहून पुढील निर्णय घ्यायचा आहे. तर प्रत्येकाच्या सांगण्यावरून औषध आपण बदलायचे नाही. प्रत्येक म्हणजे दुसरा एकच सांगतो, तिसरा वेगळीच सांगतो, चौथा वेगळीच सांगतो. एकाचे असेल तर एकाचे. प्रत्येकाच्या सांगण्यावर औषध आपण बदलायचे नाही. मित्रांनो, चूक क्रमांक 10 म्हणजे स्वतःच्या अनुभवातून न शिकणे. यावर्षी आम्हाला तणामुळे खूप त्रास झाला. कोळपे मारता आले नाही. 5 दिवस खुरपणी करावी लागली. हा आमच्यासाठी खूप मोठा धडा होता. पुढच्या वर्षी आम्ही तण नियंत्रणाचे नियोजन आधीच करणार आहे. शेतीमध्ये प्रत्येक हंगाम आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात स्वतःच्या अनुभवातून न शिकणे म्हणजे यावर्षी आपल्या तूर पिकामध्ये काय चूक झाली आहे ती पुढील वर्षी आपल्या तूर पिकामध्ये चूक आपण होऊ द्यायची नाही. जर वर्षी आपण तीच चूक करत बसलो तर आपले खूप नुकसान होईल. तर ज्या चुका होतात त्या चुकांमधून आपल्याला शिकून पुढे जायचे आहे. मित्रांनो, शेतकरी असाल आपण तर रोज चुका होत राहतात, परंतु त्याच चुका आपण पुन्हा पुन्हा करायच्या नाहीत. त्या चुकामधून आपणास बोध घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे. जर यावर्षी आपल्या हातून त्या चुका झाल्या तर पुढील वर्षी त्या चुका आपण होऊ द्यायच्या नाहीत. तर मित्रांनो, चांगले उत्पादन मिळवण्यासाठी कोणताही जादूचा फॉर्म्युला नसतो. वेळेत काम करणे, नियमित निरीक्षण करणे, योग्य खत व्यवस्थापन करणे, तण नियंत्रण करणे आणि कीड रोग नियंत्रण या गोष्टी सातत्याने केल्यास चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतातील रोजच्या अपडेट आपण कोणातून वाचून व्हिडिओ बनवत नाही. तर आपणास आपल्या शेतीमध्ये काय चुका होतात, काय बदल करायला हवेत हे प्रत्यक्ष अनुभवातून आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.